नमस्कार, मी मधुरा. लेडी स्पेशल मध्ये आपलं स्वागत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती आणखीनच चिंताजनक असल्याचं अपोलो हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय. त्यांना ECMO आणि लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एम्सच्या 4 विशेष डॉक्टरांचं पथक पाचारण करण्यात आलंय. हे 4 डॉक्टर त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत. आपण बघतोय जयललिता यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनत चाललेली आहे. सध्या त्या लाईफ सपोर्ट सिस्टमवर त्यांना ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ECMOवर देखील त्या आहेत. 4 डॉक्टरांचं विशेष पथक त्यांच्यावरती सध्या उपचार करते, विशेष लक्ष ठेवून असल्याचंही समजतंय. आणि हॉस्पिटल बाहेर त्यांच्या चाहत्यांची, कार्यकर्त्यांची एकूणच गर्दी बघायला मिळते. पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी. जयललिता यांची प्रकृती अधिकच गंभीर आहे. सध्या त्या लाईफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रसाद भोसेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसाद, अतिशय चिंताजनक अशी प्रकृती आहे जयललिता यांची. सध्या काय परिस्थिती आहे? डॉक्टरांकडून अधिक काही माहिती कळू शकली आहे का? काय सविस्तर सांगाल? बिल्कुल मधुरा, परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. इकडं अपोलो हॉस्पिटल जे चेन्नईच्या ग्रॅम्स रोडवरती आहे, इकडं AIDMK जे कार्यकर्ता नेते इकडे आलेले आहेत आणि डॉक्टर्सची टीम कंटिन्युअस मॉनिटर करते आहे. आणि जे लाईफ सपोर्ट सिस्टम त्यांना काल कार्डियक अरेस्ट आल्यानंतर ठेवलं आहे त्याच्यावरती सध्या जयललिता आहेत. आणि ना केवळ हे इकडचे डॉक्टर्स पण रिचर्ड बेल जे काही UKचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं पण सजेशन घेतले झाले आहेत. आणि दुसरे डॉक्टर्स एम्सचे डॉक्टर्सची पण सलाह घेऊन इकडचे अपोलोचे डॉक्टर्स उपचार करत आहेत. पण एकंदरीत इकडं स्थिती तणावपूर्ण जरूर आहे, पण कंट्रोलमध्ये आहे सध्या. प्रसाद, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जयललिता ह्या आजारी असल्याचं वृत्त येत होतं. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती ही खालावतच चाललेली आहे असं दिसून येतंय. काय सांगाल? बिल्कुल, सप्टेंबर 22 तारखेला त्यांना जयललिताला अपोलो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि तेव्हापासून फ्लक्च्युएशन्स आम्ही बघितले. क्रिटिकल होते, फारच क्रिटिकल होते. नंतर काल सकाळपर्यंत पण अपोलोचे डॉक्टर्स आणि AIDMKचे जे वरिष्ठ नेते आहेत ते म्हणत होते की परिस्थिती आता इम्प्रूव्ह होती आहे आणि काही दिवसात जयललिता परत आपल्या घरी पोयस गार्डन, चेन्नईचं जे त्यांचं पोयस गार्डनचं घर वापस जातील. पण अचानक 4 वाजता त्यांना 4च्या नंतर कार्डियक अरेस्ट आला आणि पूर्ण स्थिती बदलून गेली. आणि जे त्यांना ज्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये अजूनही हे क्रिटिकल मानलं जातं. आणि जे लाईफ सपोर्ट सिस्टम त्यांना आता सध्या ठेवण्यात आलं आहे त्याला कंटिन्युअस मॉनिटर करतायत. आणि कमीत कमी 48 घंटे किंवा 72 घंटेपर्यंत डॉक्टर्स म्हणत आहेत की काही सांगू शकत नाहीत, परिस्थिती क्रिटिकल आहे. बरोबर आहे प्रसाद, खरंच अतिशय चिंताजनक अशी प्रकृती आहे. आपण बघितलं तर अपोलो हॉस्पिटल बाहेर त्यांच्या चाहत्यांची, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील जमा झालेली आहे. जयललिता बरा व्हाव्यात अशीच अपेक्षा त्यांच्या चाहत्यांची आहे आणि एकूणच सगळ्यांची आहे. एकूण त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर आपण जर प्रकाश टाकलात तर बरं होईल. बिल्कुल, पण आता इकडं AIDMKचे जे पण मंत्री आहेत ते सध्या आणि जे ऑफिशियल्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे ते सप्टेंबर 22 पासून आत्तापर्यंत ते कंट्रोल करता आहेत. आणि जे डेली ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आलेले नाही आहेत. आणि आता पण जे सिच्युएशन चांगल्या प्रकारे कंट्रोल करतायत. काल संध्याकाळपासूनच एक रॅपिड ॲक्शन फोर्स किंवा तमिळनाडूच्या दुसऱ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये, सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये SPSला अलर्ट केलं. आणि सकाळपासून मी बघतोय की चेन्नईमध्ये जे नॉर्मल लाईफ आहे ते बिलकुल नॉर्मल आहे. पण जर एक तणावपूर्ण जरूर बघताय आपल्याला दिसतंय, इकडे टेन्शन जरूर आहे, पण जे कंट्रोलमध्ये स्थिती दिसते सध्या.
बरोबर. खरं तर त्यांची राजकीय कारकीर्द खूप चांगली ठरलेली आहे. मात्र तेवढेच त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात तिथे जमा झालेले आहेत. राजकीय कारकिर्दीबद्दल काय सांगाल? क्वेश्चन रिपीट करताल मधुरा? राजकीय कारकिर्दीबद्दल काय सांगाल जयललितांच्या? इथं सध्या जेव्हापासून जयललिता मुख्यमंत्री झालेली आणि खास करून तामिळनाडूचे जर आपण राजकारण बघितलं तर एक व्यक्तीच्या भोवती ते राजकारण असतं आणि ज्या प्रकारे जेव्हा पण जयललिता मुख्यमंत्री राहिलेत किंवा ऑपोजिशनमध्ये असलं तर त्या पार्टीला त्यांनी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं आहे आणि त्याचाच हा आपण बघतोय की सप्टेंबर 22 तारखेपासून ज्या प्रकारे काम करतायत. पनीरसेल्वमला जे जे नंबर 2 मानले जाते त्यांना सगळे डिपार्टमेंट्स दिले, पण तरीही सगळे ज्या डिसिजन्स जे घेत आहेत ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि पॉलिटिकली एक बॅलन्सिंग वेने घेत आहेत. आणि कारण की जयललिता अजूनही इकडची मुख्यमंत्री आहे, पण जी परिस्थिती आता सध्या आहे तर नॅशनल जे लिडरशिप आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट पण कीनली ऑब्झर्व करते आणि जे महाराष्ट्राचे गव्हर्नर आहेत CH विद्यासागर राव, ज्यांना ॲडिशनल चार्ज इकडे दिलं आहे तामिळनाडूचा, ते पण मॉनिटर करतायत. तर एकंदरीत आता सध्या पॉलिटिकली पण सिच्युएशन आत्तापर्यंत तरी कंट्रोलमध्ये दिसत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.